पालघर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा अखेरचा टप्पा सुरू आहे। प्रत्येक कार्यकर्ते पुढारी हे खेडोपाड्यामध्ये जाऊन त्यांचा प्रचार करता आहेत प्रत्येक निशाणीची। तर आता आपण बघूया पालघर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळते। बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील, तर महाविकास आघाडीकडून भारती कांबडी, तर भाजप सेना युतीकडून डॉक्टर हेमंत सावरा उभे आहेत। तिरंगी लढत बघायला मिळते। तर आपल्यासोबत आता बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तर भाजप सेना युतीचे कार्यकर्ते आहेत। त्यांना विचारूया की तुमचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की तुमचा बहुजन विकास आघाडीचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल। आमचा प्रचार खूप जोमात चालू आहे, खूप जोरात चालू आहे। आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आप्पा स्वतः 2 ते 3 वाजेपर्यंत फिरतात आणि घरोघरी प्रत्येक माणसापर्यंत आम्ही केलेली कामं आम्ही पोचवतो आणि त्याच्याच बळावर आमचे उमेदवार श्री राजेश पाटील साहेब, विद्यमान बोईसर सभा आमदार नक्की निवडून येणार आणि दिल्लीत जाणार। काय वाटतं तुम्हाला, तुमचं कमळ फुलणार का त्याबद्दल? आमचे मोदीजी यांच्या सभा होत आहेत, त्याच्यानंतर फडणवीसांची सभा झाली डहाणू इथे आणि तसेच यांच्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली, तसेच आपले अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नालासोपारा इथे सहभागी झाली। त्या सभेला प्रत्येक सभेला प्रचंड असा प्रतिसाद आहे मतदारांचा। तसेच मनसे आमच्या जोडीला आहे, शिवसेना आमच्या जोडीला आहे, राष्ट्रवादी आमच्या जोडीला आहे, युतीमध्ये RPI आहे। त्याच्या जोरावर सर्व एकत्र आहेत, त्याच्या जोरावर 100% आमचं कमल फुलणार असा आम्हाला ठाम विश्वास आहे। उबाठा गटाची धगधगती मशाल ही गाव खेडोपर्यंत पोहोचली आहे का त्याबद्दल काय? हे बघा, जेव्हा मातोश्रीवरनं आदेश येतोय तो आदेश सर्व शिवसैनिक एका म्हणजे पहिल्यापासून बाळासाहेबापासून ते आदेश एकदम तंतोतंत पाळण्याचा शिवसैनिक प्रयत्न करतो आणि ती जे मशाल चिन्ह नवीन आहे ते स्वतः भारती कांबडी उमेदवार नसून तो स्वतः मी उमेदवार आहे असे कार्यकर्त्यांनी मनात धरून ती मशाल घरोघरी नाही तर पाडोपाड्यात ती मशाल शिवसेनेची पोचलेली आहे आणि 100% ही मशाल 4 तारखेला पेटून उठणार आहे। तर आपल्यासोबत शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत, तुमच्यावर असा आरोप आहे का तुमची गद्दार ही शिवसेना आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? महाराष्ट्राचे आराध्य शिवछत्रपतींना वंदन करून आज जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे रणभूमी चाललेली आहे, पक्षफोडी पक्ष ह्याच्याने जे समोरचे जे पक्ष आहेत उबाटा गट, हे जी मूळ शिवसेना आहे त्यांना गद्दार सांगतात। तर गद्दार कोण आणि ज्याने शिवसेना बाळासाहेबांचे वारस घेऊन पुढे चालल्यात ते त्यांची एक मूळ शिवसेना, आणि ज्याने 2019च्या जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये बाळासाहेबांचा हिंदुत्व टिकून राखण्यासाठी जे एका महायुतीच्या याच्यातून जे इलेक्शन लढलं त्या इलेक्शनच्या भूमिकेतून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जेव्हा सरकार स्थापन केलं तेव्हा गद्दारी कोणी केली? आत्ता तुम्ही सांगतात का गद्दार गद्दार गद्दार? ज्या गद्दारांना तुम्ही गद्दार सांगतात ते तर बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन चालल्यात, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालल्यात। बाळासाहेबांनी याच्या आधी पण सांगितलेलं आहे का माझी शिवसेना राष्ट्रवादी जर का काँग्रेसकडे जायची आली तर माझं मी दुकान बंद करीन, पण मी माझी शिवसेना काँग्रेस कधी होऊन देणार नाही। आता काँग्रेसच्या बरोबर हे सर्व काही त्यांचं रणगणी चालू आहे। आता उद्धव ठाकरे साहेबांनी जे आत्ता 1-2 दिवसापूर्वी भाषण झालं त्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे या BJPवाल्यांना या माझ्याजवळ या, परत मी तुमच्याबरोबर सरकार स्थापन करायला रेडी आहे। मग आता परत तुम्ही सांगतात का ते गद्दारांच्या बरोबर गेले, परंतु तुम्ही आता पण त्या BJPवाल्यांना बोलवता का? तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून का? सत्तेसाठी जर का असे असतील तर हिंदुत्व कुठे गेलं? हिंदुत्व हे मेन हिंदुत्व हे बाळासाहेबांची शिवसेना ही आमचे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे बाळासाहेबांची शिवसेना ही पुढे वारसा चालवण्यासाठी। आज जर राज ठाकरे साहेबांना जर वाटलं असतं तर राज ठाकरे साहेबच महायुतीमध्ये आले नसते, त्यांना पण हिंदुत्वाचा कथा आहे म्हणून त्यांनी इकडे आला। जर ठाकरे घरांना एक साईडला होते, राज ठाकरे तिकडे गेले असते तर आज उद्धव साहेबांचं कुठे काय झालं असतं। परंतु उद्धव साहेब हे स्वतःचा पक्ष जपून ठेवण्यासाठी हे आपले जे महायुतीचे पक्ष आहेत यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे आपल्या या शिंदे साहेबांनी एक भूमिका रचली का आपल्या शिवसेनेची, बाळासाहेबांच्या शिवसेनेची हे काँग्रेस होऊ नये, आणि काँग्रेस होऊ नये म्हणून त्यांनी
तर उबाटा गटाचे आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारा की तुमची शिवसेना ही नकली शिवसेना म्हटली जाते, त्याबद्दल तुमचे मत काय? पहिल्यांदाच मी सांगतो, जेव्हा जागा वाटप झालं तेव्हाच समजलं असली शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना कोणती. जर असली शिवसेना असती तर त्यांनी स्वाभिमानाने, जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा पहिली 20% राजकारण आणि 80% समाजकारण, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा घेतला असेल तर त्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं बाळासाहेबांनी. जर त्यांच्याकडे स्वाभिमान असता तर त्यांनी ज्या महायुतीमध्ये घटक पक्षाला म्हणजे शिवसेना पक्षाला किती जागा वाटायला येतात त्या त्यांनी मागून घ्यायला पाहिजेत होते. त्या जागांसाठी ते तडफडत होते, मला ही जागा मिळावी, ती जागा मिळावी. मग त्याच्यानुसार दिसते का असली शिवसेना कोणती आणि नकली शिवसेना. उद्धव साहेबांनी स्वाभिमानाने 21 जागा घेतल्या महाराष्ट्रात, एवढी धनुष्यबाण घेतलं, शिवसेना नाव घेतलं, तरी मग उद्धव साहेबांना महाविकास आघाडीमध्ये स्वाभिमानाने 21 जागा भेटलेल्या आहेत. ह्याच्यातच समजायचं का असली शिवसेना कोणती आणि नकली. आणि दुसरं त्याचा प्रश्न तुम्हाला असली आणि नकली शिवसेनेचा ते 4 तारखेला समजेलच. कुणाच्या जास्त जागा जिंकतील आणि कोण किती जिंकेल, त्याच्यात कोण असली आणि कोण नकली ते 100% कळेल. ह्याच्यातमध्ये कुठलीही वाद नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही उद्धव साहेबांच्या जोडीला आहे, महाविकास आघाडीच्या जोडीला आहे. आणि 100% 4 तारखेला, येणाऱ्या 4 तारखेला महाविकास आघाडी या राज्यात 30+ जागा जिंकेल एवढंच बोलतोय. आणि त्याच्यात जास्तीत जास्त जागा असतील त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या. बहुजन विकास आघाडीची निशाणी शिट्टी आहे. ही शिट्टी कार्यकर्त्यांचा विश्वास आहे का ही शिट्टी घरोघरी पोहोचणार आहे? तर तुम्हाला काय वाटते, तुमची शिट्टी ही दिल्लीपर्यंत जाणार का? नक्कीच. जे विरोधक सांगत होते की गल्लीतली सिटी, त्यांना मी सांगू इच्छितो, गल्ली की सिटी दिल्ली में बजेगी. आणि नक्कीच आमचे जे आमदार साहेब आहेत ते निवडून येणार, दिल्लीत जाणार. पालघर जिल्ह्याचे जे मागचे आपण खासदार बघितले असतील, काय कामं केली असतील जनतेला माहितीच आहे. आणि आमचे जे आमदार असून त्यांना फक्त 3.5 ते 4 वर्षाच्या कार्यकाळात लोकांची मनं जिंकलेली आहेत. प्रत्येकाच्या सोबत त्यांचा तगडा दांडगा जनसंपर्क आहे, चांगले संबंध आहेत आणि कामसू व्यक्तिमत्व आहे, तडफदार व्यक्तिमत्व आहे. आणि त्याच्याच बळावर आणि आमच्या पक्षाचे पालघर जिल्ह्यात जी केलेली कामं आहेत त्याच्या बळावर आम्ही दिल्लीमध्ये नक्की आमचा खासदार बसणार आणि आमची शिटी वाजणार. शिंदे गटाचे खासदार गावित यांना डावलून डॉक्टर हेमंत सावरा यांना तिकीट दिले आहे, तर तुम्ही कुठे कमी पडले त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? सर्वप्रथम मी सांगतो, कमी हा विषयच नाही. ज्या वरिष्ठांच्या आदेशानुसार ज्या जागा वाटपमध्ये जो पण रणगुल झाली त्याच्यामध्ये असं झालं होतं का आमच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगितलेलं सर्व आमचे 13 खासदार असताना आम्हाला 15 खासदार भेटलेले. त्याच्यामध्ये फक्त एक नाशिक, ठाणा आणि पालघर या 3 गोष्टीसाठी आम्हाला जरा थोडासा जागा वाटपमध्ये थोडासा पडलेला होता. राजेंद्र गावित हे सुद्धा एक विद्यमान खासदार आहेत आणि ते शिंदे गटाचे खासदार होते. आणि आता त्याने थोडी नाराजी, असं लोक सांगतात नाराजी असं काही नाही. त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन वरिष्ठाने ही जी पालघर लोकसभा जी सौरा साहेबांना दिलेले आहे, डॉक्टर हेमंत सौरा, हे वरिष्ठांनी काहीतरी थोडासा विचार करून आणि थोडासा इथल्या पालघरचा वातावरण बघून जे काही सौरा साहेबांना खासदारकीचं तिकीट दिलं, हे काय आम्हाला तर वाटत नाही का कुठे काहीतरी चुकीचं आहे असं. आणि असं पण गावित साहेबांना कुठे आम्ही आता ते BJPमध्ये गेले, त्या BJPवाल्यांनी त्यांना एक चांगल्या पदावर घेण्यासाठी त्यांना त्यांच्या गावित साहेबांकडे जी पण थोडी काही त्यांची वोट बँक आहे त्या वोट बँकला त्यांनी स्वतःहून स्टेजवर येऊन ज्या महायुतीच्या सभा झाल्या त्या महायुतीच्या सभेमध्ये सांगितलं का मी कोणत्याही प्रकारचा नाराज नाही, मला जे वरिष्ठांनी आदेश दिले त्या आदेशाचं मी पालन करून जे डॉक्टर हेमंत सौरा साहेब यांच्या प्रचारासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, असं गाजदार तारकाने स्वतः गवाही दिली महायुतीच्या ज्या आम्ही सभा अटेंड करतो त्या सभेमध्ये. त्याच्यामुळे असं काहीच नाही कोणी सांगत का राजेंद्र गावित हे कुठल्याही प्रकारच्या 1% नाराज नाही. लोकांचा फक्त संभ्रम आहे का ह्या राजेंद्र गावित नाराज असं सांगून लोक कशी कार्यकर्ते फुटले जातील आणि या महायुतीच्या जो डॉक्टर हेमंत सौरा साहेब यांना उमेदवारी दिल्यामुळे लोक कशी नाराज होतील याच्याकडे लोकांनी लक्ष वेधण्याचं काम करतात. पण हे सगळं चुकीचं आहे. आमच्या महायुतीच्या प्रचाराचा एवढा जोरात काम चालू आहे, ज्या घरात गेलो त्या घरात सांगतात यावर्षी 100% कमल फुलणार म्हणजे फुलणार आणि 400 पार 100% होणार.
हा एक नारा मोदी साहेबांचा आहे 400 पार. त्याच्यामध्ये आपल्या पालघरचा एक खासदार, जर पालघरचा खासदार याच्यासाठी द्यायचा आहे का पालघरचा खासदार जर दिल्लीला गेला तर आपल्या पालघर जिल्ह्याचा विकास होऊन, पालघर जिल्ह्याचा जेव्हा विकास होईल तेव्हा आपल्या पालघर तालुक्याचा विकास होईल, तालुक्याचा विकास होईल तेव्हा आपल्या ग्रामपंचायत गावोगावली खेडोपाड्यांचा हा विकास आपल्याला करायचा आहे. त्या माध्यमातून आपल्याला एक डॉक्टर हेमंतजी सावरा यांना एक कमल या चिन्हावरचा बटन दाबून त्यांना भरघोस मताने आपल्याला विजयी करायचा आहे. आणि विरोधक काय सांगतील त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. आम्ही आमची भूमिका चालू आहे, आमचा प्रचार चालू आहे. महायुतीच्या हिशोबाने आम्ही सगळे एकत्र येऊन, घटक पक्ष एकत्र आहेत, आमच्याजवळला मनसे आहे, RPI आहे, सर्व घटक पक्ष आहेत, शिवसेना, BJP, अजून छोटे मोठे ज्या संघटना आहेत त्या संघटना, श्रमजीव संघटना आमच्या जोडीला आहे. सर्वांच्या संघटना आमच्या एकत्र करून आम्ही ते चांगलं प्रचाराचा चालू आहे आणि हा आमचा चांगला प्रचार चालू आहे महायुतीचा. त्याच्यामुळे आम्ही कुठेच असं कमी पडणार नाही आणि राजेंद्र गावित हे कुठेच नाराज नाही आणि त्यांना कुठेही डवलला गेला नाही. हे शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं, गावित साहेब तुम्ही इथे पण आहात आणि तिथे पण आपली महायुती असल्या कारणाने तुम्ही नाराज नाही. पक्षवाढी वरिष्ठांचं तुम्ही आता आम्हाला कॉन्शन केलं, राजेंद्र गावितला डवलून हेमंत सावरा यांना दिला, असं काही नाही आहे. वरिष्ठांचा आदेश होता, वरिष्ठांनी विचार करून कुठला तरी उमेदवार दिला. जोही कोणी उमेदवार दिला त्याला आम्ही सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करू 100% आणि पालघरचा एक खासदार निवडून देऊ. तर आता बघूया बहुजन विकास आघाडीची शिट्टी वाजणार की महाविकास आघाडीची धगधगती मशाल पेटणार की भाजप सेना युतीचे कमळ फुलणार, हे येता 4 तारखेला समजणार आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर.